to all BSc first year student. Now in this chapter the last topic is functions of endoplasmic reticulum. Functions of endoplasmic reticulum मध्ये बघा फर्स्ट पॉइंट आहे मेकॅनिकल सपोर्ट. एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम जे असते विथ अ सिस्टम ऑफ मायक्रोट्युब्यूल्स अँड मायक्रोफिलामेंटस प्रोव्हाइड करते मेकॅनिकल सपोर्ट टू द मॅट्रिक्स ऑफ सायटोप्लाझम. अंडरलाईन करा वर्ड. एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलममध्ये काय राहतं, एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम जी सिस्टीम आहे ऑफ द मायक्रोट्युब्यूल्स आणि मायक्रोफिलामेंटसमध्ये प्रोव्हाइड काय करते मेकॅनिकल सपोर्ट. कशाला प्रोव्हाइड करते मेकॅनिकल सपोर्ट? मॅट्रिक्स ऑफ सायटोप्लाझम. अंडरलाईन द वर्ड मॅट्रिक्स ऑफ द सायटोप्लाझम and then underline the words microtubules and microfilamentous. Then next, enzymatic activities. Many important enzymes are found in the endoplasmic reticulum membrane. For example, serratases, NADPH, cytochrome, C reductase, glucose 6 phosphatase, magnesium activated, and ATPs, etc. The next point, protein synthesis. The rough endoplasmic reticulum plays an important role in the protein synthesis as they having ribosomes. Ribosomes are protein factors. Underline the word ribosomes काय असतात? protein factors आहे. The next point, transport. The exchange of material between the nucleus and cytoplasm. पुन्हा लक्षात घ्या पॉईंट. ट्रान्सपोर्टमध्ये काय होते, जे एक्सचेंज असते केलं जाते ऑफ मटेरियल बिटवीन द न्यूक्लियस अँड सायटोप्लाझम टेक्स प्लेस बाय एंडोप्लाझमिक रेटिक्युलम. म्हणजे जे मटेरियलचं एक्सचेंज केलं जाते न्यूक्लियस आणि सायटोप्लाझममध्ये कशाच्या थ्रू केलं जाते? टेक्स प्लेस एंडोप्लाझमिक रेटिक्युलमच्या थ्रू. वॅस्क्युलर सिस्टम ऑफ एंडोप्लाझमिक रेटिक्युलम हेल्प इन द कलेक्शन अँड कॉन्सन्ट्रेशन ऑफ सिंथेसिस प्रोडक्ट ऑफ द सेल. अंडरलाईन करा वर्डला. वॅस्क्युलर सिस्टीम जी आहे एंडोप्लाझमिक रेटिक्युलममधली ती कशासाठी हेल्प करते? कलेक्शन करण्यासाठी आणि कॉन्सन्ट्रेशन करण्यासाठी ऑफ सिंथेसाइज products of cells. Later on these transport to other parts of the cell or release from the cell in the secretion. त्याच्यानंतर काय होते, these are ट्रान्सपोर्टेड करतात अदर पार्ट्स ऑफ द सेलचे और फॉर रिलीज करतात ऑफ रिलीज फ्रॉम द सेल इन सिक्रेशन. Thus the ER act as a cellular circulatory system. म्हणून त्याला काय म्हणतात? सेल्युलर सर्क्युलेटरी सिस्टीम. अंडरलाईन द वर्ड सेल्युलर सर्क्युलेटरी सिस्टीम. द नेक्स्ट आहे द एक्सचेंज ऑफ मॉलिक्यूल. बाय द प्रोसेस ऑफ ऑस्मोसिस डिफ्युजन अँड ॲक्टिव्ह ट्रान्सपोर्ट ऑकर्स थ्रू द परमिएबल मेम्ब्रेन ऑफ एंडोप्लाझमिक रेटिक्युलम. एक्सचेंज ऑफ मॉलिक्युल्समध्ये काय होते, ही जी प्रोसेस राहते ऑस्मोसिसची त्याच्या ऑस्मोसिस अँड डिफ्युजन अँड ॲक्टिव्ह ट्रान्सपोर्ट ऑकर्स केले जाते थ्रू द परमिएबल मेम्ब्रेन ऑफ एंडोप्लाझमिक रेटिक्युलम. आता या पाचही पॉईंट्समध्ये तुम्ही बघितलं असेल ज्याप्रमाणे नेम आहेत त्याच्यावरूनच तो पॉईंट काय केलेला आहे, डिस्क्राईब केलेला आहे. बरोबर आहे. आता मेकॅनिकल पहिलं पुन्हा बघू आपण फर्स्ट पॉईंट पुन्हा. मेकॅनिकल सपोर्टमध्ये काय बघितलेलं आहे आपण? सपोर्ट कशाला करते? तीनच वर्ड इम्पॉर्टंट होते, मायक्रोट्युब्यूल्स, मायक्रोफिलामेंट्स, मॅट्रिक्स ऑफ सायटोप्लाझम. याच्यावर तुम्हाला सेंटेन्स लक्षात येईल. सेकंड, एन्झायमॅटिक ॲक्टिव्हिटीजमध्ये काय म्हटलेलं आहे, कोणकोणत्या प्रकारचे एन्झाईम्स फाउंड होतात ERमध्ये. जे मेनी इम्पॉर्टंट एन्झाईम्स असतात जे फाउंड असतात ERमध्ये. देन नेक्स्ट आहे प्रोटीन सिंथेसिस. प्रोटीन सिंथेसिसमध्ये काय म्हटलेलं आहे, कशामध्ये इम्पॉर्टंट रोल परफॉर्म करते. जसं रायबोझोम्स काय असतात, आर प्रोटीन फॅक्टर्स असतात. देन ट्रान्सपोर्टमध्ये म्हटलेलं आहे एक्सचेंज करणे किंवा ट्रान्सपोर्ट फॉर्मेशन करणे. देन अदर पार्ट जे असतात सेल और द रिलीज करते फ्रॉम द सेलकडे इन सिक्रेशनसाठी, म्हणून त्याला सेल्युलर सर्क्युलेटरी सिस्टीम म्हणतात. देन नेक्स्ट 5 नंबरचा पॉईंट आहे द एक्सचेंज ऑफ मॉलिक्यूल. एक्सचेंज ऑफ मॉलिक्यूलमध्ये काय म्हटलेलं आहे, जी प्रोसेस असते ऑस्मोसिसची किंवा डिफ्युजनची आणि ॲक्टिव्ह ट्रान्सपोर्ट जे असते ऑकर्स होते थ्रू द परमिएबल मेम्ब्रेन ऑफ ER. देन नेक्स्ट पॉईंट आहे 6 नंबर, फॉर्मेशन ऑफ न्यूक्लियर मेम्ब्रेन अँड सेल ऑर्गेनेल्स. ड्युरिंग सेल डिव्हिजन न्यूक्लियर मेम्ब्रेन डेव्हलप फ्रॉम ER. आता फॉर्मेशन ऑफ न्यूक्लियर मेम्ब्रेन आणि सेल ऑर्गेनेल्स म्हणजे 2 पॉईंट्स याच्यामध्ये बघा एकाच याच्यात. ड्युरिंग द सेल डिव्हिजनमध्ये काय होते, न्यूक्लियर मेम्ब्रेन जी असते ती डेव्हलप होते ERमध्ये. अँड सेल ऑर्गेनेल्समध्ये काय होते, गॉल्जी कॉम्प्लेक्स, मायटोकॉन्ड्रिया, लायझोझोम्स आर फॉर्म फ्रॉम ERमध्ये. सो अंडरलाईन कशाला करायचं आहे, न्यूक्लियर मेम्ब्रेन कशामध्ये डेव्हलप होते, ERमध्ये. आणि सेल ऑर्गेनेल्समध्ये हे जे सगळे सबस्टन्सेस आहे
गॉल्जी कॉम्प्लेक्स, माइटोकॉन्ड्रिया, लाइजोसोम से क्या होता है, फॉर्म होता है ER में। सो नाउ इन दिस लेक्चर दिस टॉपिक कंप्लीटेड। थैंक यू।